नमस्कार, मी आरती बिराजदार. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. कसबा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक भाऊ मांडकर यांनी दगडूशेठ गणपती मंदिराचे दर्शन घेऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. आणि कसब्यामधली सगळी विघ्न दूर व्हावीत ही प्रार्थना करायला खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आलो. विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने मला आदरणीय पवारसाहेबांनी आदरणीय अजितदादांनी मला दिलेली आहे आणि या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. एक चांगल्या पद्धतीचं काम कसबा मतदारसंघामध्ये आपल्याला करायचे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखामध्ये माझा सहभाग हा निश्चितपणे असणार आहे. अनेक विकासाची कामं या मतदारसंघामध्ये करत असताना अनेक प्रश्न शनिवारवाड्याजवळच्या रहिवाशांचा प्रश्न असेल, वाहतुकीचं व्यवस्थापनाचा असेल, कचरा व्यवस्थापनाचा असेल, महिला रोजगाराचा असेल, युवकांच्या रोजगाराचा असेल, अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. कुणी काय केल्यापेक्षा इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण काय करणार आहोत हा संकल्प आज गणरायाच्या चरणी मी केलेला आहे. त्यामुळे गणरायाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतीलच, तसे कसबा मतदारसंघातील सर्व नागरिकांचे देखील आशीर्वाद मला या निमित्तानं मिळावेत ही विनंती करतो. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. राज्यात स्थिर सरकार मिळावे म्हणून मंगळवारी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीने श्री तांबडी जोगेश्वरी देवीला सर्वपक्षीय तोरण अर्पण केले. निवडून द्यायची, आम्हा सर्वांना सद्बुद्धी देवो आणि त्यासाठी हा सर्वपक्षीय तोरण आपण माँ भवानी आई जगदंबेच्या चरणी आपण या ठिकाणी अर्पण करणार आहोत. आम्ही सर्व पक्षाच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करतो की 100% मतदान करून चांगलं एक शासन आपल्या महाराष्ट्राला मिळावं याच्या प्रार्थनेसाठी आम्ही सर्वजण या माँ भवानीच्या चरणी आलेलो आहोत. माँ भवानी आपल्या सर्वांना चांगली बुद्धी देव. भारत माता की जय. भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने तसेच MES BC ग्रुपच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय कार्यकर्ते यांच्यासह सर्व पक्षाचे चिन्ह, सर्व पक्षाचे ध्वज घेऊन या ठिकाणी आई जगदंबेच्या चरणी ही प्रार्थना करण्यासाठी आलो की आम्हा सर्व मतदारांना सद्बुद्धी देऊन या महाराष्ट्राला चांगलं प्रशासन, चांगलं शासन मिळावं, चांगले लोक निवडून यावी आणि या ठिकाणी महाराष्ट्राचा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र बनावा यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनाच्या वतीने आम्ही सर्वजण आई जगदंबेच्या चरणी हे तोरण सर्व पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी अर्पण करण्यासाठी आलेलो आहोत.
आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अगरवाल फेडरेशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट अग्रसखी मंचातर्फे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाहूया त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. देखो आ गया सबको. देखो ये इतने एज की भी लेडीज है, बोलेंगे हमको जमता नहीं है, लेकिन देखो यहाँ पे बराबर खेल रहे हैं. मयत, आप अगर बहुत जंप करने प्रॉब्लम आ रहा होगा तो एक स्टेप करके कर सकते हैं. उतना हम लोग को आपके लिए प्यार है. वापिस मयत मयत मयत, आप आउट. दादी मयत मयत, वेरी गुड वेरी गुड. मयत आउट. नहीं, बच गए बच गए बच गए. बहुत समतोल, आपने तोल संभाला है. मयत मयत टयत टयत मयत मयत. बहुत गाय हो रहे. टयत मयत मयत टयत मयत मयत. आंटी आप आउट. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सातव्या लाईफ सायकल पुणे बायसिकल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा पुणे ते पाचगणी या 100 किलोमीटर मार्गावरील स्पर्धा होती. सायकलिंग बेसिकली मला लहानपणापासून आवड, आणि सायकलिंगमुळे प्रदूषण डेफिनेटली खूप कमी होतं आणि त्याच्याचबरोबर आरोग्याला सुद्धा खूप फायदा होतो. त्यामुळे सायकलिंग डेफिनेटली नक्की लोकांनी उचलून धरावं अशी माझी पर्सनल इच्छा आहे. त्याबरोबरच आता आपण जर रेसच्याबद्दल बोलायला गेलो तर ही आपली 7वी एडिशन आहे पुणे बायसिकल चॅम्पियनशिपची, आणि सर्वात लांब आत्तापर्यंत आयोजित केलेली रेस आहे. पुण्यापासनं पाचगणीपर्यंत असा 100 किलोमीटरचा पल्ला सर्व सायकलिस्ट आणि रेसर्स गाठणार आहेत. या रेसमधले जे लोक आलेले आहेत ते बँगलोर, चेन्नई, दिल्ली, मीरत, राजस्थान, गुजरात, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली, महाराष्ट्र आणि भारतभरातनं आलेले आहेत. रेसला खूप चांगला सपोर्ट आमच्या बाकीच्या बॅकअप टीमनी दिलेला आहे. तुळजापूर येथे नवरात्रीत खंडेनवमी दिवशी होणारी अजबली प्रथा थांबविण्यात यावी असे आवाहन डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषद केले. आणि देवासमोर नारळ फोडणं हे नरबळीचं प्रतीक आहे. कारण नारळ याला 2 डोळे असले पाहिजे, त्याला शेंडी असली पाहिजे, तरच त्याला फोडता येतो. मग शेंडीचा भाग देवाला व्हायचा, उरलेला भाग आपण फळ प्रसाद म्हणून खायचा. ही नरबळी प्रथेचं प्रतीक आहे. हे याचे ऐतिहासिक पुरावे आपल्याकडे आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारचे बळी देवासमोर देऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. आता हे प्रयत्न करण्यासाठी मी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान, ब्युटी विदाउट क्रुएल्टी, BWC, पेटा, अनेक अशा संस्था आम्ही एकत्र येऊन हा प्रयत्न करत असतो. आता या नवरात्रीमध्ये आम्ही आमचे कार्यकर्ते तुळजापूरला जातात. प्रबोधनात एक लिफलेट जे आपल्याला दिलं आहे
त्या लिफलेट आम्ही सगळ्यांना देतो, सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचप्रमाणे हे बळी कमी होण्यासाठी अत्यंत अहिंसक पद्धतीने हातापाया पडून पुजाऱ्यांच्या येणाऱ्या बळी देणाऱ्या लोकांच्या आम्ही हा उपक्रम राबवत असतो. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की याला आम्हाला फार चांगला प्रतिसाद आतापर्यंत मिळाला आहे. जवळजवळ 90% बळी थांबलेले आहेत. पण अद्यापही काही बळी थांबत नाही, कारण आम्हाला असं वाटतं की कोणतीही प्रथा जर नष्ट करायची असेल तर त्याला नीती आणि भीती दोन्ही असायला पाहिजे. नीती शिकवण्याचं काम आम्ही करू, प्रबोधन करण्याचं काम आम्ही करू, पण कायद्याने यांना भीती दाखवली पाहिजे आणि अशा प्रकारचे कायदे सरकारने करावे म्हणून आम्ही सरकारवर दडपण आणत आहोत. याच्यापूर्वी खंडपीठात देखील आम्ही न्यायाचा दरवाजा ठोठावला होता. खंडपीठाने देखील हा प्रकार थांबवावा असा आदेश दिला होता, पण लोकांच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत म्हणून हा प्रकार चालू आहे. मला असं वाटतं की ज्या देवीने आम्हाला निर्माण केलं त्या देवीचीच आम्ही ही बकरं देखील लेकरं आहेत. रेडे, बकरं, कोंबड्या हे त्या देवीची लेकरं आहेत आणि त्या देवीला यांचे बळी कधी आवडतील का हा विषय मात्र मला नेहमी जाणवतो. आणि म्हणूनच मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आपण या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून जर जनजागृती केली तर अशा वाईट प्रथा निश्चितच समाजात थांबतील. अजय या शब्दाचा अर्थ बळी. अजय म्हणजे बकरा आणि अजयचा बळी द्यायचा म्हणजे बकऱ्याचा बळी द्यायचा. खरं म्हणजे काही संस्कृत ग्रंथामध्ये आणि हिंदू धर्माच्या काही ग्रंथामध्ये अजय या शब्दाचा अर्थ लिहिलेला आहे वाळलेलं धान्य. याचा अर्थ असा की जे धान्य 3 वर्ष वाळलेलं आहे असं धान्याचा तुम्ही यज्ञात बळी द्या. अजय म्हणजे वाळलेलं धान्य आणि ते देखील कसं की 3 वर्षापुरतं जुनं. आता 3 वर्षापुरतं जुनं धान्य वापरण्याचं कारण असं हे धान्य आपण यज्ञात जर बळी दिलं, कारण हे धान्य जमिनीत उगवत नाही. ते धान्य जरी 3 वर्षापेक्षा जुनं धान्य जमिनीत टाकलं तर ते अंकुर ठेवत नाही. असं धान्य तुम्ही बळी द्या असा अहिंसेचा विचार या धर्मामध्ये आपल्या धर्माने अनेक वर्षापासून केला. पण काळाच्या ओघात परंपरेच्या नावाखाली, अंधश्रद्धेच्या नावाखाली आज हजारो प्राणी तिथे बळी दिले जातात. आम्ही त्यांना अपील करतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की इव्हन एज्युकेटेड क्लास, तिथे काही डॉक्टर मंडळी, वकील मंडळी असे देखील तिथे बळी दिला. मोठमोठे ऑफिसर्स निराळे ते देखील तिथे बळी देण्यासाठी येत असतात तुळजापूरला. आम्ही त्यांना प्रबोधन करतो तेव्हा त्यांची एकच भावना असते की आम्ही हा बळी दिला नाही तर देवीचा आमच्यावर कोप होईल. आणि आम्ही त्यांना प्रबोधन केल्यानंतर अनेक लोकांनी हे बळी थांबवलेले आहेत आणि मला असं वाटतं की प्रबोधनातून हे थांबावं आणि ह्या चुकीच्या प्रथा आपण निश्चितच बंद कराव्या. याच्यामुळे काय होतं की तुळजापूरमध्ये हे बळी दिल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल की पुढच्या 10 दिवस आपण तुळजापुरात जाऊ शकतो. कारण हे मांस ठिकठिकाणी पडलेलं असतं, रक्त पडलेलं असतं, ते सडतं, त्याचे कुजट वास सगळीकडे सुरू होतात, अनारोग्य होतं, पाणी दूषित होतं, पर्यावरण दूषित होतं आणि त्याचबरोबर या हजारो प्राण्यांचा बळी देखील जातो आणि आपण या प्राण्यांचं संतुलन, जनावरांचं आणि माणसाचं जे प्रमाण आहे ते संतुलन देखील याच्यामार्फत बिघडवतो. आणि म्हणूनच मला डॉक्टर या नात्यानं देखील आरोग्याची काळजी आपण विचारली तर त्या दृष्टिकोनातून देखील मला असं वाटतं की हे प्रथा बंद व्हावी आणि यासाठी प्रबोधन करण्यासाठी आम्ही आज मोठा प्रयत्न गेले अनेक वर्ष करत आहोत. आणि आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून जर हे प्रबोधन होत राहिलं तर नक्की बदल येईल. आणि जे आपण प्रगत राष्ट्र म्हणतो महाराष्ट्र, इथल्या ज्या चुकीच्या प्रथा आहेत, अंधश्रद्धा आहेत, याचं निर्मूलन व्हावं. सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन होण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. मला असं वाटतं सरकारने एक पाऊल पुढे टाकावं. खंडपीठाचा निर्णय, कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आहे आणि हे सगळं असताना या प्रथा थांबवणं गरजेचं आहे. कोणत्याही उघड्या ठिकाणी प्राण्यांचा बळी देणं हे कायद्याने गुन्हा आहे. म्हणून काही ठिकाणी पळवाट म्हणून एखादी टपरी ते टाकतात आणि त्या देवीच्या समोर त्या टपरीत जाऊन ते बळी देण्याचा उद्योग केला जातो. एकविरा देवी मंच्या समोर देखील गेले अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करत आहोत. एकविरा देवीचे बळी देखील अनेक कमी झालेले आहेत आणि दिवसेदिवस हे प्रमाण कमी होतं. अण्णा हजारेबरोबर आम्ही पुणेकरवाडीमध्ये मोठं अभियान चालवलं आणि पुणेकरवाडीची सगळे बळी थांबलेले आहेत. चिवरीचे बळी थांबलेले आहेत. अनेक ठिकाणचे बळी आम्ही थांबवले आहेत. मला असं वाटतं की तुळजापूरचे बळी थांबले तर एक वेगळा संदेश जाईल. कारण कुलदेवता तुळजापूरची आमच्या राज्याची ही कुलस्वामिनी आहे, कुलदेवता आहे आणि तिच्यासमोर जर बळी थांबले तर मला वाटतं देशात, आपल्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी होणारे बळी देखील आपोआप थांबतील. कालच मी राज्यपालांची या संदर्भात गाठ घेतली आणि त्यांनी देखील अत्यंत चांगला रिस्पॉन्स आम्हाला दिला आहे. आणि त्यांनी सांगितलं की आपण त्या सांगता गोष्टी त्या मला पटत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून काय कारवाई करता येईल याचा विचार आम्ही निश्चित करू असं राज्यपालांनी देखील आम्हाला काल आश्वासन दिलं. आणखीन एक गोष्ट आनंदाची जी यावेळी मी सांगू इच्छितो
पत्रकार परिषद बाकीचं मी मटेरियल तुम्हाला आपल्याला दिलं आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आहे, राज्यपालांना भेटलो आहे. त्यांना कोर्टाची अवज्ञा होईल हे देखील त्यांना सांगितलं आहे. कारण याचं कारण असं की कोर्टाचा आदेश आहे, तुम्ही जर त्याचं पालन केलं नाही तर यू आर डुईंग द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. पण याची देखील आज जाणीव काही अंधश्रद्धेच्या नावाखाली ते टाळत आहे. काल राज्यपालांना मी भेटलो होतो, कारण काल बॉम्बेमध्ये जाण्याचं आणखीन एक कारण होतं, ते देखील अहिंसेचंच कारण होतं. आपल्याला माहिती आहे देवनारच्या कत्तलखान्यामध्ये बकरी ईदच्या निमित्तानं 15,000-12,000 ऑफिशियल आकडा गव्हर्नमेंटचा बुलक्स बैलांचा बळी दिला जाणार होता. आणि त्यासाठी आम्ही जागृत झालो आणि काल आम्ही राज्यपालांना भेटलो, कोर्टात गेलो. गेले 2 दिवस रात्र आम्ही प्रयत्न केले आणि शेवटी आम्हाला यश आलं. कोर्टाने आम्हाला या प्रकाराला गव्हर्नमेंटच्या विरोधात, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधात स्टे ऑर्डर दिली. याचा आधीचा अध्यादेश मागच्या सरकारने पृथ्वीराज चव्हाणांच्या आणि अजित पवारांच्या सहीने हा अध्यादेश दिला होता की या बकरीच्या निमित्ताने 15,000-12,000 ऑफिशियली प्राणी कापले जावेत. बुलक्स म्हणजे बैल कापले जावेत. खरं म्हणजे बकरीच्या दिवशी बकरी आणि उंट कापले जातात, पण एवढे बैल कापण्याची देखील गव्हर्नमेंटने आज्ञा दिली होती, ऑर्डर दिली होती. आणि याच्या विरोधात आम्ही कोर्टात लढाई लढलो. काल कोर्टाने आम्हाला दुपारी 4 वाजता निर्णय दिला आणि या ऑर्डरला स्टे ऑर्डर आम्हाला मिळाली आहे कोर्टामार्फत. त्यानिमित्त आम्ही राज्यपालांना देखील भेटलो आणि राज्यपालांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं की कोर्टाने जर काही कारवाई नाही केली तर आम्ही काय करू शकतो याविषयीचं जागृता राज्यपालांनी आम्ही दिली होती. आम्हाला आनंदाने सांगावं असं वाटतं की हा अहिंसेचा विजय आहे. या अहिंसेचा विजय अशा प्रकारे होतो आहे की 2 तारखेला संपूर्ण जगामध्ये 2 ऑक्टोबरला अहिंसा दिवस सेलिब्रेट होतो आहे. आणि माझे डॉक्टर मित्र जे परदेशात सेटल झालेले आहेत त्याने देखील मला मेसेज पाठवला, कारण गेले 15 दिवस मी हा अभियान चालवलं आहे की अहिंसा दिवस सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात आपल्या ठिकाणी करा. आपण भारतीय संस्कृतीचे लोक आहोत, परदेशात जरी राहत असलो तरी त्यांना जागा आपण करूया. आणि मला आश्चर्य वाटेल की जगातल्या कोपऱ्यातल्या आपल्या जैन बांधवांनी, आमच्या हिंदू बांधवांनी, आपल्या भारतीय बांधवांनी आम्हाला सांगितलं की त्या दिवशी आम्ही आमचा लोकल कत्तलखाना बंद ठेवतो आहोत. कधी 2 ऑक्टोबरला. आणि 3 ऑक्टोबरला ते खंडे नवमीचे बळी होणार तुळजापूरचे. 2 ऑक्टोबरला आपण अहिंसा दिवस साजरा करणार आहोत संवंत जगभर. आणि 3 ऑक्टोबरला देवीच्या समोर आपण हे बळी देणार आहोत. आणि 5, 6, 7 बकरी ईद 6 तारखेला, 5 तारखेला होती, 6 तारखेला ती सेलिब्रेट होणार आहे. आणि 7 आणि 8 तारखेपर्यंत हजारो बैल कापले जाणार होते. आम्ही गव्हर्नमेंटला हाच प्रश्न विचारला की बाबांनो, बकरी 5 आणि 6 तारखेला आहे, मग 7 आणि 8 तारखेला तुम्ही एवढे प्राणी कसे कापणार आहात देवनारमध्ये? 12,000 बैल, हष्टपुष्ट बैल, तुम्ही जे पशुधन आपल्या देशाचं आहे त्याचं खच्ची कशाला करताय. आणि आम्हाला सांगायला खेद वाटतो की याच सरकारने आपली बाजू मांडताना कोर्टात असं सांगितलं की हे बैल ह्या जीवदयाचे काम करणाऱ्या लोकांनी, आमच्यासारख्या लोकांनी आमच्या बैलगाड्यांच्या शर्यती बंद करून टाकल्या. कारण बैलगाड्यांच्या शर्यती बंद करण्यात मी पुढाकार घेतला होता. आम्ही कोर्टात लढाई लढलो आणि शेवटी बैलगाड्याच्या शर्यती आम्ही बंद केल्या महाराष्ट्रातल्या. म्हणून अनेक बैल निकामी झालेले, अनेक बैल निकामी झाले. आणि त्यांचं काय करायचं हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही त्याला खच्ची करणार. अरे हष्टपुष्ट बैल की जे तुम्ही शर्यतीसाठी वापरणार होता ते तुम्ही काय त्याच्यावर तुम्ही प्रेम करता, त्यांना तुम्ही कत्तलखान्यात पाठवणार आहात का? पण हा विचार नाही. आणि मला असं वाटतं केवळ एका समुदायाला खुश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. तो निर्णय देखील कोर्टाने स्टे ऑर्डर देऊन थांबवलेला आहे. ही एक अत्यंत आनंदाची बातमी मला या समस्येने सांगावीशी वाटते. हा बळीशी संबंधित प्रश्न आहे. कारण पशुबली देवासमोर असो किंवा कत्तलखान्यात असो, शेवटी एका जीवाचा घात होणार होता. आणि हे थांबवावं हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत गरजेचं वाटतं. आपल्याला आश्चर्य वाटेल की अमेरिकेसारख्या देशांनी, युरोपमधल्या अनेक देशांनी आपल्या देशात आता नवीन कत्तलखाना आम्ही उघडणार नाही असे निर्णय घेतलेले आहेत. असं असताना आमच्यासारख्या विकसनशील देशामध्ये कत्तलखाने उघडायचे, इथलं पशुधन सगळं संपून टाकायचं आणि त्यांच्या देशात त्यांना इम्पोर्ट करायला सांगायचं ते मांस. अशा प्रकारचा दुष्ट एक प्रकार आपल्या देशात चालू झाला होता. मागच्या सरकारने हजारो कत्तलखान्यांना परवानगी दिली. आता ती देखील कशी कमी करायची, त्याची सबसिडी कशी कमी करायची म्हणून आम्ही कार्यरत आहोत. आणि आम्हाला आशा आहे की अच्छे दिन आने वाले है आणि नक्की बदल होईल अशी आम्हाला निश्चित आशा आहे की हे या हजारो करोडो रुपयांची सबसिडी या कत्तलखान्यांना दिली आहे. आणि अनेक राज्यांमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये जवळजवळ 78 नवीन कत्तलखाने
उघडण्यासाठी परमिशन दिलेली आहे. करोडो रुपयाची सबसिडी त्यांना दिलेली आहे. आणि आपल्या देशाचं पशुधन अशा प्रकारे गोवंश खच्ची करून टाकायचा आणि आपल्या देशाला अशा प्रकारे उघडं नागडं करण्याचा हा उद्योग आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून मला आपल्याला हात जोडून विनंती करावीशी वाटते की आपण अशा प्रकाराला थांबवण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून मदत करा. आम्ही तर प्रयत्नरत आहोत. आमचे कार्यकर्ते आज आणि उद्या परवा तुळजापूरमध्ये जातील, प्रबोधन करतील, हात जोडून विनंती करतील, लिफलेट्स वाटतील, कोर्टाची भीती दाखवतील की बाबा अशा बळी देणं कोर्टाने देखील गुन्हा आहे, कायद्याने देखील गुन्हा आहे. आम्ही पोलीस ऑफिसरना भेटणार आहोत, सरकारला भेटणार आहोत, भेटतच आहोत, त्यांना विनंती करतो आहोत. सरकारने अद्याप हे थांबवण्यासाठी ऑर्डर मात्र अद्याप काढलेली नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे काहीतरी होत राहावं. निदान अहिंसा दिवस आहे 2 ऑक्टोबरला, त्या निमित्तानं सरकारने जागा व्हावं आणि हे सगळं थांबवावं अशी आम्हाला कळकळीची त्यांना विनंती करावीशी वाटते. ज्याला केवळ अंधश्रद्धा आहे, ज्याला काही अर्थ नाही. अनेक तिथे बळी देणारे लोक येतात, खेड्यापाड्यातले लोक येतात, ते म्हणतात डॉक्टर आम्ही कर्ज काढून हे बळी द्यायला देतो. अनेक पैशांचं कर्ज काढतात. त्याच्याऐवजी आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो, बाबांनो या अंधश्रद्धा सोडा, मी हे बळी देऊ नका. देवीला आपल्याला आश्चर्य वाटेल की देवीच्या गाभाऱ्यात मांसाचा तुकडा देखील न्यायला परवानगी नाही. तिथले पुजारी आम्हाला सांगतात की देवीच्या गाभाऱ्यात मांसाचा तुकडा देखील देता येत नाही, कारण देवीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो, तिला मात्र अजिबात मांस चालत नाही. आणि असं असताना तिच्या नावाखाली आपण हजारो प्राण्यांची कत्तल करायची, ही कशासाठी करायची? हा विचार आपण जर केला तर मला वाटतं बदल नक्की होईल. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात पुण्यातील काही विशेष घडामोडींसह. नमस्कार.